तर मित्रांनो, रोजच्या प्रमाणे मी आज आलो आहे अहमदपूर शहरातील, तुम्ही बघू शकता, हजरत उमर कॉलनी या ठिकाणी आलो आहे। या ठिकाणी येण्याचं कारण मी तुमच्या समोर अगोदर स्पष्ट करणार आहे। मागील अनेक दिवसापासून एक नागरिक त्यांची काय समस्या आहे हे मला फोनद्वारे सांगत होते, परंतु मी आज प्रत्यक्षात त्यांच्याकडे आलो आहे आणि ते फोन करून माहिती देणारे नागरिक माझ्या सोबत असणार आहेत। तौसिफ इस्माईल कुरेशी असं त्यांचं नाव आहे। काय नेमकी समस्या होती तुमची? नालीमध्ये पोल आले, पाणीच्या मुळे खालून पूर्ण सडलेला आहे, व्यवस्थित हाय पोल, कवा पण पडू शकते, त्याच्यामुळे मी तुम्हाला बोलवलं आहे। 25/6/2024 रोजी नगर परिषदला मी ऍप्लिकेशन दिले होते, तर 26/6 नगर परिषदेने MSCB ला पत्र काढले, तात्काळ हे पोल काढा म्हणून। MSCB ने नगर परिषदला एस्टिमेट भरा म्हणून तिन्ही पत्र काढून नगर परिषदला गेले आणि नगर परिषद एस्टिमेट भरत नाही म्हणून चंदू नागरगोजे साहेब म्हणतात ते पोलचं आमचं काम नाही, आणि CO साहेब त्या ठिकाणावर नाही, आणि इंजिनियर मॅडम 10 दिवसाच्या सुट्टीवर आहेत म्हणून सांगतात। तर हे पोलचं काम आहे कुणाकडं, आणि ही पोर अगर कुणाच्या अंगावर पडले, कुणाची मृत्यू झाली तर कोण जिम्मेदार आहे? तुम्ही बघू शकता, पूर्ण तारच्या हिच्यावर पूर्ण फाटे येऊन हिओ झालेले आहेत, आणि कवा पण तार पण तुटून पडू शकतात। आणि माझं 1500 शेड आहे, आणि लाखो रुपयाचं माझ्या 1500 शेड मध्ये माल आहे, आणि रात्रीच्या वेळेस 1500 शेडवर वायर तुडून पडलं आणि माझ्या मालाला काय झालं तर त्याची भरपाई कोण करून देणार? MSCB करून देणार का नगर परिषद करून देणार? हिची मला जबाबदारी पाहिजे। आता विषय तुमच्या लक्षात आला असेल की महावितरण विभागाकडून नागरिकांना लाईटची सोय व्हावी म्हणून पोल लावले जातात। आता बघू शकता तुम्ही, तो जो समोरचा पोल दिसतो आहे आणि हा माझ्या डाव्या बाजूचा जो पोल आहे, याच्यामध्ये काय फरक आहे हे तुम्हाला दाखवणार आहे मी। या ठिकाणी जर मी थांबलो तर सरळ रेषा जर बघितली तर आपण या ठिकाणी म्हणजे या बोर्डच्या पायाजवळ तो पोल यायला पाहिजेत होता, परंतु महावितरण विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी तसं न करता कमीत कमी एक 7 ते 8 फूट या प्लॉट धारकाच्या जागेमध्ये हा पोल रोवण्यात आलेला आहे। आणि रोवण्यात आल्यानंतर आता ह्याची काय स्थिती आहे हे तुम्हाला दाखवतो, आणि काही प्रश्न त्यांना सुद्धा विचारणार आहे। मला सांगा, हा पोल अगोदर MSCB विभागाने अगोदर रोवण्यात आलेला आहे का तुमचं हे बांधकाम अगोदर झालेलं आहे? हे पत्र्याचं शेड अगोदर होतंय? नंतर पत्र्यात शेड मारलेला आम्ही, आणि तेव्हा पण तिने कसल्या पण सूचना न देता ते येऊन बत्तीचे टाकलेला आहे। आता विषय जर बघितला आपण, MSCB विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा पोल असा रोवला, परंतु आता ज्या वेळेस या नागरिकांना त्या पोलची अडचण होत आहे, अडचण साधी नाही, कारण तुम्ही बघू शकता या ठिकाणी जसे त्यांचे हे पाळीव प्राणी आहेत, त्यांचा व्यवसाय आहे हा पालन पोषण करण्याचा, आणि पावसाच्या दिवसामध्ये समोरून जे आहे घाणी येतं आणि त्या पोलच्या बुडामध्ये जातं, तळामध्ये जातं, आणि त्या तळामध्ये तो पोल जो आहे पूर्ण सडला गेलेला आहे। तुम्ही बघू शकता हे चित्र, त्याला काहीही खाली आधार नाही म्हणून तो पोल सुद्धा लकलक हलतो आहे। आता आपण जर विचार जर केला तर अशाच ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये हे होत असलेली अडचण अनेक वेळा या नागरिकांनी, पहिल्यांदा किती तारखेला दिलेलं आहे हे पत्र बघा, 25 जून रोजी अहमदपूरच्या नगर परिषद प्रशासनाला देण्यात आलेला आहे, आणि लगेच 26 तारखेला नगर परिषद प्रशासनाने MSCB विभागाला पत्र काढलेलं आहे की हा पोल हलविण्यात यावा। लगेच काही दिवसानंतर महावितरणचे अधिकारी पुन्हा नगर परिषद प्रशासनाला पत्र काढतात की त्याचा जो काही खर्च येईल तो आमच्याकडे वर्ग करण्यात यावा। मग हे पत्र व्यवहारात असा किती दिवस चालणार आहे? नेमकं या नागरिकांच्या काही बकऱ्या मेंढ्या जीवित हानी झाल्यानंतर, एका दोघांचे जीव गेल्यानंतर हे तुम्ही पोल हटवणार आहात का? हा मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। कारण निवेदनावर जर तुमचं जर काम जर भागत नसेल, मग नेमकं तुमच्याकडे कशा पद्धतीची मागणी करायची हेही आम्हाला समजलं पाहिजे। तुम्ही लेखी तक्रार दिल्यानंतर
MSCB विभागाने तुम्ही पत्र काढलेलं आहे. पत्र काढल्यानंतर मग पुढे काय प्रक्रिया झालेली आहे? काहीच अजून काहीच झाले नाही आणि सीओ साहेब इंजिनियर साहेब आतापर्यंत येऊन भेटले पण नाही की खरं काय ही पूल सडलेल्या अवस्थेत आहे का ही लोक लवाळे म्हणालेत. आतापर्यंत कुणी पण येऊन तिथं चौकशी केलेली नाही. ज्या वेळेस एखादा प्लॉट असा रिकामा असतो त्यावेळेस महावितरण विभागाचे कर्मचारी येऊन त्या मनमानी कारभार करत बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारे रोवतात आणि ज्यावेळेस नागरिकांना अडचण होते त्यावेळेस मात्र ते तुम्ही इतकी फीस भरली पाहिजे, तुम्ही इतकी फीस भरून आले तरच ते आम्ही तुमचं काम करू शकतो, ते विभाग आमच्याकडे नाही, पोल काढण्याचे काम आमच्याकडे नसते असे उत्तर देत आहेत. परंतु आज या ठिकाणी हे मुके प्राणी आहेत, मुके जीव आहेत आणि याच ठिकाणी शनिवार आणि रविवारी या सगळ्या मोहल्ल्यातील या गल्लीतील सगळे लहान लहान बालक सुद्धा या ठिकाणी येत असतात. आणि जर बाय चान्स चुकून पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते बघू शकता तुम्ही झाडांच्या फांद्या येऊन पूर्ण तारावरती लटकलेल्या आहेत आणि त्या झाडाच्या द्वारे जर समजा वीज प्रवाह या पत्र्यामध्ये उतरला आणि त्या पत्र्याचं कनेक्शन पूर्ण चिटकलेलं आहे इकडे पोलला आणि त्या पोलमध्ये जर वीज प्रवाह सुरू झाला आणि इथल्या काही बालकांचा किंवा इथल्या नागरिकांचा कुणाच्या जीवाला जर धोका जर निर्माण झाला तर नेमकं जबाबदार धरायचं कुणाला? नगर परिषद प्रशासनाला धरायचं का त्याला जबाबदार राहणार महावितरण विभाग? हा माझा पुन्हा एकदा MSCB विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि नगर परिषद प्रशासनाला प्रश्न असणार आहे. हे जर हा पोल जर नाही हटविण्यात आला आणि या पुढे जर इतके निवेदन देऊन सुद्धा नगर परिषद प्रशासन आणि महावितरण विभाग जर काम चुकारपणा जर करत असेल, या ठिकाणी जर काही घटना जर घडली तर हे दोन्ही प्रशासन जबाबदार असतील असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. तर तात्काळ या बातमीची दखल घेऊन नगर परिषद प्रशासन आणि महावितरण विभाग हा पोल हटवून देतील का, योग्य ठिकाणी रुळवून देतील का, हे पाहावं लागणार आहे. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा दिन4 आवाज बहुजनांचा. न्यूज लाईव्ह करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.